वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देवी निमगाव येथे आयोजित संयुक्त जयंती महोत्सवात शाहिरी जलशाने उत्सवाला रंगत आणली. गावातील नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात टीव्ही स्टार कलाकार शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. सामाजिक संदेशांनी परिपूर्ण शाहिरी गीते, भारूड आणि प्रबोधनात्मक सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत समाजातील समानता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जलशाचा आनंद लुटला. गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या संयुक्त जयंती महोत्सवामुळे देवी निमगावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जयंती कमिटीचे वतीने आभार. त्याचप्रमाणे महात्मा फुले यांची 200वी शताब्दी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 400वी शताब्दी आहे. गौतम बुद्धाची किती 2500 वर्षापूर्वीची बुद्ध जयंतीचा पण हा कार्यक्रम आहे. म्हणजे महापुरुषांच्या जयंतीचा हा कार्यक्रम आहे. तो आपल्या देवी निमगावमध्ये मला वाटतं पहिल्यांदा जेवढ्या थाटामाटामध्ये कार्यक्रम संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक सचिन माळी, शीतल साठे हे या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रातले विद्रोही गायक आहेत. ते समाजाचा उद्धार व्हावा किंवा गरीब माणसाला समाजात सरकारकडून न्याय मिळावा याच्यासाठी त्यांनी चळवळ उभा केली. या लोकांनी 2-2, 4-4 वर्ष जेल भोगलेलं आहे. जेलमधून ते फक्त पोटभरू कलाकार नाहीत, एका विशिष्ट विचाराचा प्रचार करणारे कलाकार आहेत, बुद्धिवादी आहेत आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्रावर परिचित आहे. या आपल्या देवी निमगाव या गावामध्ये प्रामुख्याने ते आलेले आहेत. त्यांची जी गीतं आहेत ते सुंदर गीतं ते सादरीकरण करतात. संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांचे कार्यक्रम होत असतात. त्यांना आपल्या गावामध्ये येऊन आपल्या या जयंतीला त्यांनी हजेरी लावलेली आहे. आता मी आणखी बोलायचं तर या ठिकाणी त्यांचा आपण सत्कार करू, त्यांचा कार्यक्रम ऐकू. खरं म्हणजे कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे. आता जवळपास 9:45 वाजलेले आहेत. कार्यक्रम ऐकायचा आहे, दाद द्यायची आहे आणि आम्ही कलावंत देखील महामानवापर्यंत होतो. त्यांचे पोवाडे गायले जातात, लिहिले जातात, त्यांचं कौतुक केलं जातं. आणि म्हणून हा पोवाडा कोणाचा आहे आजीबाई? पोवाडा भीमरायाचा, ज्ञानसूर्याचा, युगंधराचा. जन्मन इतिहास घडला, जन्मन इतिहास घडला, जन्मन इतिहास घडला. भारतभूमीचा मान वाढला, गुलामगिरीला योद्धा भिडला, हजीर हाजी. गुलामगिरीला योद्धा भिडला, हजीर हाजी.
चरण होते जिथे बाबासाहेबांनी माथा पहिल्यांदा झुकवला. कोण आहेत गुरु? कोण आहेत गुरु? केले तथागताला गुरु केले तथागताला संत कबीराला क्रांती सूर्याला. पहिले गुरु तथागत गौतम बुद्ध का? गौतम बुद्ध सांगतात प्राणी मात्रांमध्ये जाती असू शकतात. मग हा पवाडा लिहिलाय का? प्राणी मात्रात जाती असू शकतात, वनस्पतींमध्ये जाती असू शकतात, परंतु मनुष्य मात्रात जाती असू शकत नाहीत हे सांगणारे तथागत गौतम बुद्ध 2500 वर्षांपूर्वी बाबासाहेबांचे पहिले गुरु. दुसरे गुरु संत कबीर. जाळायचं का पुरायचं कळना संत कबीरांना. हिंदूंसाठी काम केलं का मुस्लिमांसाठी काम केलं काही कळना समाजाला. संत कबीर. पोथी पडपड जगमुआ पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय. रामजी सुभेदार बाबासाहेबांचे वडील कबीर पंथी होते. लहानपणापासून कबीर ऐकत. दुसरे गुरु कबीर. आणि तिसरे गुरु क्रांती सूर्य ज्योतिराव फुले. का? गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. कुऱ्हाड घेऊन फुले रायगडावर गेले आणि माझ्या शिव छत्रपतींची समाधी झाला झुडपातून क्रांती सूर्य ज्योतिराव फुल्यांनी शोधून काढली. म्हणून तिसरे गुरु क्रांती सूर्य ज्योतिराव फुले. गुरु केले तथागताला प्रथमतः सर्वांना नमस्कार. हा साहेब, आज या आणि महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त क्रांतीशाहीर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळी आणि सहकलावंतांचा या ठिकाणी भव्य असा शाहिरी जलसा अर्थात नवयान महाजलसा या ठिकाणी काही क्षणामध्ये आपण सुरू करतोय. आशा आहे की सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि हमेशा सच के साथ